अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची, अतिशय प्रभावी आणि तितकीच फलदायी सेवा बघणार आहोत. ही सेवा तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून करायची असते किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्हाला ही सेवा तुम्ही सुरू करू शकता. आता आजचा मंगळवार आहे, परवा आहे संकष्टी चतुर्थी गुरुवार. त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. ज्यांना चतुर्थीला जमलं नाही, बऱ्याच महिलांना चतुर्थीला मासिक धर्म असतो, तर त्यांना चतुर्थीपासून ही सेवा करायला जमणार नाही, तर त्या महिलांनी कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. ही सेवा स्वामींच्या केंद्रामधली आहे आणि अतिशय प्रभावी आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये सेवा शेअर करत असते. तुम्हाला त्यातल्या ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करत जा. फक्त अट अशी असते की तुम्ही कोणतीही सेवा जेव्हा करता तेव्हा ती फक्त मनापासून आणि श्रद्धेने असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं इतक्या जास्त पटीने तुम्हाला फळ मिळत असतं. तर आता सेवा काय आहे ते आपण बघूया. बघा, ही गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, जी आता परवा आहे चतुर्थी. म्हटलं तुम्हाला आज ही सेवा शेअर करू, जेणेकरून जर कोणाला काही अडचणी असतील, ज्यांना मार्ग सापडत नसेल, तर त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आणि फलदायी आहे. तुम्ही ही सेवा सुरू करू शकता गुरुवारपासून, चतुर्थीपासून, नाही तर मग कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करू शकता. बघा, तुमचे कोणतेही अडलेली कामं असो, कोणाकडनं तुमचे पैसे येणे बाकी आहेत, किंवा बघा तुम्हाला संतती प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता, नोकरीसाठी करू शकता, कोणतेही कोर्ट कचेरीचे कामं असतील, तुमचे अडलेले कामं असतील, ते कामं मार्ग लागण्यासाठी, तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही ही सेवा तुमचे कोणतेही अडचणी असू दे, कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला असू दे, त्या सगळ्यांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, आता ही सेवा करताना सगळ्यात आधी काय करायचं. ही सेवा करताना चतुर्थीपासून तुम्ही सुरू करणार असाल, आता गुरुवारपासून किंवा मंगळवारपासून तुम्ही सुरू करणार असाल, कोणत्याही महिन्याच्या मंगळवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, काही हरकत नाही. तर सगळ्यात आधी काय करायचं, गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला जायचं असतं. तुमच्या जवळपास कोणतंही गणपती बाप्पाचं मंदिर असेल, कोणतं पण, छोटं मोठं कोणतंही असू द्या, असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुमच्यासोबत एक नारळ, त्यानंतर एक लाल रंगाचं फूल, गुलाब किंवा जास्वंद घ्या, एक लाल कलरचं फळ घ्या, जसं की डाळिंब, त्यानंतर 21 दुर्वा, त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो. त्यानंतर विड्याचे 2 जोड पानं, एक सुपारी, एक नाणं, हे सगळं घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. गेल्यानंतर जे विड्याची पानं आणि सुपारी, नाणं तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला तिथं तो विडा ठेवायचा असतो. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर सगळ्यात आधी विडा ठेवून द्या. त्यानंतर तिथे गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. तिथे लाल रंगाचं फूल तुम्ही जे काही नेलं आहे ते तुम्ही तिथे अर्पण करा. जे फळ नेलं आहे ते तुम्ही तिथे अर्पण करा आणि जे श्रीफळ तुम्ही नेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. अर्थात काय, तुम्हाला या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाच्या मंदिरात तिथे जाऊन ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना मनापासून श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, मी आजपासून तुमची ही जी काही सेवा आहे, ही सेवा मी तुमची आजपासून 120 दिवस करणार आहे. सेवा काय करायची आहे हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला प्रार्थना काय करायची आहे. तर बघा, तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तिथे अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाने तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ही गणपती बाप्पा, मी आजपासून तुमची ही सेवा 120 दिवस सुरू करत आहे. ही सेवा तुमची जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांजवळ तुम्हाला सांगायची आहे आणि ही सेवा माझ्याकडनं तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला या कामामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा बाप्पा, अशी तुम्हाला गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे स्वच्छ आणि आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला 121 वेळेस एक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे कोणता, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा.
मंगलमूर्ती असं म्हणू नका, मंगलमूर्ते असाच उच्चार करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस याचा जप तुम्हाला करायचा आहे. बघा, खूप प्रभावी अशी सेवा आहे. जो भक्त ही सेवा मनापासून श्रद्धेने करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात. बरेच जणांचे अनुभव आहेत. मी सुद्धा ही सेवा आतापर्यंत दोनदा केलेली आहे आणि या सेवेचे मला खूप छान अनुभव आहेत. एकदा मी ही सेवा घरासाठी केलेली आहे. घर घेण्यासाठी मी ही सेवा केलेली आहे आणि खरंच तुम्हाला सांगते, स्वामींच्या कृपेने आम्हाला स्वामींनी योग्य दरात योग्य ठिकाणी खूप छान घर दिलेलं आहे. खरंच म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा, मी हीच नाही म्हणत, तुम्ही कोणतीही स्वामींची सेवा जेव्हा करता तेव्हा तुमचा भाव, श्रद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचा भाव स्वच्छ ठेवा. तुमची स्वामींवर, तुम्ही जर गणपती बाप्पाची ही सेवा करणार असाल तर तुमची श्रद्धा त्या सेवेमध्ये असली पाहिजे की नाही, मी ही सेवा करत आहे ना, तर माझी ही इच्छा पूर्ण होणारच. मी ही सेवा अतिशय मनापासून श्रद्धेने करत आहे. माझी ही इच्छा जी काही आहे ती पूर्ण होणारच. हा तुमच्या मनामध्ये हा विश्वास तुम्हाला पाहिजे. एवढा विश्वास तुमचा जर तुमच्या सेवेमध्ये असेल तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच, लक्षात घ्या. तर त्यानंतर तुम्हाला तो जप करायचा आहे. आता जप करताना जर तुम्ही माळेवर करणार असाल तर माळेमध्ये 108 मणीच असतात. आपल्याला जप किती वेळेस करायचा आहे? 121 वेळेस करायचा आहे. मग तुम्ही काय करा, माळेवर 108 वेळेस जप करून घ्या आणि उरलेला जप तुम्ही बोटावर मोजून करा. अशा पद्धतीने तुम्हाला 121 वेळेस जप करायचा असतो. लक्षात घ्या, अतिशय सोपी सेवा आहे. तुम्हाला हा जप करायला 5 मिनिटं सुद्धा पुरेसे झाले, पण खूप फलदायी आहे ही सेवा. आणि लक्षात घ्या, ही सेवा चालू असताना आपली स्वामींची नित्य सेवा जी तुम्ही करत असाल ती सेवा सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायची आहे. सतत स्वामींचं नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगेल की ही सेवा सुरू असताना तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचं एक तरी पारायण करा, संकल्प करून करा. एक तरी करा, 3 केले तर अतिशय उत्तम आहे, पण एक तरी करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच रोज नित्य सेवेमध्ये घोरकष्टधरण स्तोत्राचा समावेश करा. घोरकष्टधरण स्तोत्र या स्तोत्राचा रोज किमान एकदा तरी हे स्तोत्र म्हणा. अतिशय 2च मिनिटं लागतात ते स्तोत्र म्हणायला. ही सेवा चालू असताना एकतरी गुरुचरित्राचं पारायण आणि घोरकष्टधरण स्तोत्र रोज पठण करा आणि सोबतच स्वामींची नित्य सेवा पण सुरू ठेवा. बघा, खूप अशी प्रभावी सेवा आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल, बघा, जेव्हा तुम्ही सेवा सुरू करा, आता तुम्ही गुरुवारपासून जर सुरू केली तर सारखं सारखं असा दिवस मोजत बसू नका की आता समजा गुरुवारपासून जर मी केली तर 2 दिवस माझ्या सेवेला झाले आहेत, 3 दिवस झाले आहेत. दिवस मोजू नका. मला खोटं वाटेल, पण मी जेव्हा ही सेवा चालू केली होती तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या मंत्राचा रोज जप करणार 121 वेळेस. मी दिवसही मोजले नाही. 120 दिवसांपेक्षाही माझे कितीतरी जास्त दिवस झालेले असतील, पण मी मनाशी असंच ठरवलं होतं की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या मंत्राचा जप करत राहणार. म्हणून मी तुम्हालाही सांगते की तुम्ही जेव्हा ही सेवा सुरू करणार तेव्हा म्हणजे दिवस मोजू नका की माझ्या सेवेला 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. तुम्ही ही सेवा चालू ठेवा आणि शक्य असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत या मंत्राचा जप करत राहा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही नाही केला तरी चालेल. आणि खरंच तुम्ही करा, खूप फलदायी आहे आणि गणपती बाप्पाचं कृपाछत्र आपल्यावर असतं, आपल्या परिवारावर टिकून राहतं. ही केंद्रातली सेवा आहे, खूप प्रभावी सेवा आहे. नक्की करून बघा. सोबतच गुरुचरित्र पारायण, घोरकष्टधरण स्तोत्र रोज म्हणायला विसरू नका. स्वामींची नित्य सेवाही करायला विसरू नका. खूप प्रभावी सेवा आहेत. बघा, मला माहीत आहे की तुम्हाला ह्या सेवा खूप काही वाटत असेल की याला खूप वेळ जाईल किंवा खूप वेळ लागतो, आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे. पण बघा, आपल्याला जर आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला आपल्या सेवेसाठी पण तेवढा वेळ काढावा लागेल. तुम्ही एक तर सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा किंवा रात्री तुम्ही उशिरापर्यंत जरी ही सेवा केली तरी काही हरकत नाही. अगदी तुम्ही जर जॉबवर जात असाल, तुम्ही 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरी काही हरकत नाही. त्याला कुठलंच बंधन नाही आहे. तुम्ही ही सेवा कोणत्याही टायमामध्ये करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करू नका, कारण त्या काळात आपण कोणतीच स्वामींची सेवा करत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. मनापासून श्रद्धेने करा. आतापर्यंत मी ही सेवा 2दा केली आहे. मला याचे खूप छान अनुभव आहेत. म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करू.
नक्कीच तुम्हाला सुद्धा या सेवेचा लाभ होईल आणि याचं उद्यापन करायची काही गरज नाहीये. तुम्हाला जर वाटलं मी काही ना काही माझी इच्छा पूर्ण झाली आहे, तर मी काही ना काही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन पेढे ठेवणार किंवा काही ना काही मी अन्नदान करणार. तर तुम्ही एखादी जोडी जेव घालू शकता, 9 मुलं जेव घालू शकता, 5 मुलं जेव घालू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्नदान करू शकता. पण उद्यापन करायचं असतं असं काही नाहीये या सेवेमध्ये. नाही केलं तरी चालेल. फक्त तुमची इच्छा पूर्ण झाली की गणपती बाप्पासाठी पेढे ठेवा किंवा काही ना काही गोड नैवेद्य तुमच्या घरात बनवून शिरा वगैरे तुम्ही तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पाजवळ जरी ठेवला तरी चालणार आहे. आपल्या स्वामींजवळ जरी ठेवला तरी चालणार आहे, काही हरकत नाही. जर महिला ही सेवा करत असतील तर मासिक धर्मामध्ये 5 दिवस ही सेवा करू नका. 6व्या दिवसापासून कंटिन्यू तुम्ही ती सेवा सुरू करू शकता. सुतक आलं तर सुतकामुळे सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची नाहीये, नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.